नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी कर्जमाफी संदर्भात जे बच्चू कडू यांनी मोर्चा काढून आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. आणि हा प्रतिसाद बघून अख्खं नागपूर सर्व जाम करून टाकून देऊन सरकारला पण घाम आलेला असं ह्या नागपूरच्या आंदोलनाचं रौद्र रूप आहे. आणि याच आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातले जे काही मुंबईमधले मंत्री आहेत, मुख्यमंत्री, विविध मंत्री आणि नेते यांनी बच्चू कडू यांना बोलण्यासाठी मुंबईला बोलाविलं आणि मुंबईला बोलल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला तारीख द्या असं सांगितलं बच्चू कडूंनी. त्यावेळेस बच्चू कडूंना मंत्रिमंडळातील जे काही मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी सांगितलं, की 30 जून 2026 पर्यंत आम्ही कर्जमाफी करू, असं बोललं. आणि हे बोलून ज्यावेळेस बच्चू कडू नागपूरला आले, त्यावेळेस सर्व शेतकरी वर्गातून आणि जनतेमधून एकच शब्द निघत आहेत, की 2026 30 जून 2026 म्हणजे हे शेतकऱ्यांना दिलेलं गाजर आहे. आणि हे गाजर कसं आहे, तर आगामी काळामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, हे होईतोवरच फक्त बच्चू कडूंना आणि शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी वापरलेलं हे शस्त्र आहे, असं बोललेलं जात आहे. आणि ही कर्जमाफी त्यांनी 30 जूनच्या नंतर म्हणली, म्हणजे आगामी 2026 जर गेला, तर पुढे राहिला 2027. 2027 पण असंच काढून टाकून देऊन नंतर येतो 2029 आणि 2029 म्हणजे पुन्हा विधानसभेच्या निवडणुका. आणि शेतकऱ्याला कर्जमाफी आता हे 2029लाच भेटेल, असं तर विचार म्हणजे असंच दिसत आहे. आणि या अगोदर कर्जमाफी होईल, हे तर काही शक्य दिसत नाही. तरी शेतकरी बंधूंनो, जर कोणी आमच्या चॅनलवर नवीन असेल, तर कृपया एक लाईक आणि सबस्क्राईब करा. जे काही आपल्याला अशाच नवीन-नवीन माहिती मिळत राहील.